नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 131वी घटना दुरुस्ती विधेयक नुकतेच नामंजूर झालेले आहे, या संदर्भात माहिती. भारताचे जागतिक वारसा क्षेत्रातील भरीव योगदान या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच अनिता चौधरी यांना नुकताच मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेला होता. भारताच्या क्रमवारीमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुपयाचे अवमूल्यन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताची अर्थव्यवस्था सध्या डगमगलेली आहे आणि या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 18 एप्रिल. 18 एप्रिल 1930 सूर्यसेनचा चितगाव शस्त्रागारावर आजच्या दिवशी हल्ला झालेला होता. यामध्ये सहकारी होते कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार. 18 एप्रिल 1951 बोधान चळवळीचा प्रारंभ आजच्या दिवशी विनोबा भावे यांनी तेलंगणातील पोचमपल्ली या ठिकाणाहून सुरुवात केलेली होती. 18 एप्रिल 1898 दामोदर चाफेकर यांना फाशी आजच्या दिवशी झालेली होती. यामागचं कारण म्हणजे पुण्यामध्ये झालेली रँडची हत्या. 18 एप्रिल 1858 महर्षी कर्वे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म शेरवली रत्नागिरी या ठिकाणी झालेला होता. 18 एप्रिल 1336 हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना याच्या दिवशी केलेली होती. 18 एप्रिल 1720 शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे आजच्या दिवशी मिळालेली होती. 18 एप्रिल 1774 सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 18 एप्रिल 1859 स्वातंत्र्यवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 1898 महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकाचे शिरोमणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा. आपण काही वेळापूर्वी ही बातमी पाहिलेली आहे. 18 एप्रिल 1955 जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या आजच्या दिवशी निधन. तर आजचा दिवस हा 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. याच कारणामुळे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जागतिक वारसा दिनाबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. जागतिक वारसा स्थळे ऐतिहासिक वास्तू, खुणा आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याचा महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. यावर्षीची म्हणजे 2026 ची थीम आहे संघर्ष आणि आपत्तींच्या संदर्भात सजीव वारशासाठी आपत्कालीन प्रतिसाद, म्हणजेच इमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कंटेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट्स अँड डिझास्टर्स. काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल 1983 या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये सध्या एकूण 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ होते अजिंठा आणि वेरूळ. सध्या महाराष्ट्रातील एकूण 7 स्थळांना वारसा स्थळे असे नामांकन मिळालेले आहे. त्यामध्ये 1983 मध्ये अजिंठा, 1983 मध्येच वेरूळ, 1986 मध्ये घारापुरी किंवा एलिफंटा लेणी, 2004 यावर्षी सीएसटी मुंबई, 2012 यावर्षी पश्चिम घाट हे जे काही वारसा स्थळ आहे हे नैसर्गिक वारसा स्थळ आहे. 2018 मध्ये मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प. 2025 मध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ले. महाराष्ट्रात युनेस्कोची 7 जागतिक वारसा स्थळे असून त्यामध्ये 5 सांस्कृतिक स्थळे आणि 1 नैसर्गिक स्थळ आहे आणि 1 मराठा लष्करी लँडस्केप. म्हणजेच आता जे काही गडकिल्ले आहेत या मिळून महाराष्ट्रामध्ये युनेस्कोची 7 जागतिक वारसा स्थळे आहेत. आता भारताचे जागतिक वारसा क्षेत्रातील भरीव योगदान या संदर्भात माहिती पाहूया. जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा दबदबा आहे. जगामध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये 2ऱ्या स्थानावर आहे. युनेस्को जागतिक वारसा करारानुसार एकूण 196 देशांनी मान्यता याला दिलेली आहे आणि या कराराची सुरुवात 1972 मध्ये झालेली होती. भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या 2025 अंती 44 आहे, ज्यामध्ये 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक, 1 मिश्र आणि नव्याने समाविष्ट केलेले मराठा लष्करी लँडस्केप हे यामध्ये समाविष्ट आहेत. सर्वाधिक वारसा स्थळे असलेले देश कोणते आहेत या संदर्भात माहिती पाहूया. युनेस्कोचे मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी आणि यातील आता प्रमुख वारसा स्थळे असणारे देश म्हणजे सर्वप्रथम पहिल्या क्रमांकावर आहे इटली, ज्या ठिकाणी 61
स्थळे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, या ठिकाणी 60 स्थळे आहेत. जर्मनी 55 स्थळे, फ्रान्स 54 स्थळे, स्पेन 50 स्थळे आणि भारतामध्ये 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते संपूर्ण आपण जागतिक वारसा स्थळाबद्दल माहिती पाहिलेली होती. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. 131वे घटना दुरुस्ती विधेयक का नामंजूर झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे 131वे घटना दुरुस्ती विधेयक हे नामंजूर झालेले होते. 131वे घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर. या संविधान दुरुस्ती विधेयकावर 2/3 बहुमत मिळवण्यामध्ये मोदी सरकार अयशस्वी ठरलेले आहे. घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सीमांकन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2026 मागे घेतलेले आहे. उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या 528 सदस्यांपैकी 298 सदस्यांनी विधेयकाला मंजुरी दिली, तर 230 सदस्यांनी विरोधामध्ये मतदान केले. त्यामुळे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले 2/3 बहुमत मिळवण्यामध्ये हे विधेयक अयशस्वी ठरलेले आहे. सरकारने परिसीमन विधेयक 2026 देखील सादर केलेले आहे, जे परिसीमन कायदा 2002 ची जागा घेणार होते. या विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे, ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त किंवा नामनिर्देशित निवडणूक आयुक्त आणि संबंधित राज्य निवडणूक आयुक्त सदस्य असणार आहेत. महिला आरक्षण विधेयक हे दुसऱ्यांदा अयशस्वी झालेले आहे. पहिला प्रयत्न 1996 मध्ये HD देवेगौडा यांच्या कार्यकाळामध्ये झालेला होता. पुढचा प्रश्न, मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अनिता चौधरी. अनिता चौधरी यांना नुकतेच मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्या वनरक्षक उत्तराखंड वन विभाग या ठिकाणी 2021 पासून कार्यरत आहेत. त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचे रक्षण केलेले आहे. पुरस्कार देणारी संस्था आहे WWF इंडिया म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम. यामध्ये पुरस्काराचे स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख रक्कम, प्रशस्ती पत्रक. या पुरस्काराचा उद्देश आहे वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, PM कुसुम योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. प्रधानमंत्री कुसुम योजना यामध्ये मुदतीत आता वाढ झालेली आहे. PM कुसुम याचा लॉंग फॉर्म आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. या कुसुम अभियानाची सुरुवात 19 फेब्रुवारी 2019 या दिवशी झालेली होती. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय याद्वारे याची सुरुवात झालेली होती. याचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांना ऊर्जा आणि पाणी सुरक्षा देणे, सौर ऊर्जा वापर वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरण प्रदूषण कमी करणे. आता या योजनेचे लक्ष्य काय होते? तर 34,800 मेगावॅट सौर क्षमता जोडणे मार्च 2026 पर्यंत. आता ही मार्च 2026 ची लिमिट आता ओलांडलेली आहे. यामुळे या योजनेची मुदत आता 31 मार्च 2027 अशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 वर्षाची याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण केंद्रीय आर्थिक सहाय्य या योजनेला 34,422 कोटी इतके मिळालेले होते. पुढचा प्रश्न, लेबनानची राजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बेरूत. लेबनान देश सध्या चर्चेतील मुद्दा आहे. चर्चेचे कारण आहे लेबनान सध्या प्रामुख्याने इस्रायल सोबतचा संघर्ष आणि नुकताच झालेला 10 दिवसांचा युद्धविराम यामुळे जागतिक चर्चेमध्ये आहे. तुम्ही मॅपमध्ये त्याचं लोकेशन पाहू शकता. त्याच्या दक्षिणेला आहे इस्रायल आणि त्याच्या पूर्वेला आहे सिरिया. या लेबनानची राजधानी आहे बेरूत. अधिकृत भाषा आहे अरबी. अध्यक्ष आहेत जोसेफ आऊन. पंतप्रधान आहेत नवाफ सलाम. लोकसंख्या आहे 53 लाख. चलन आहे लेबनीज पाऊंड. पश्चिम आशियातील लेवंट प्रदेशातील हा एक देश आहे आणि तो त्यांचा एक विरोधक देखील आहे. याची सीमा आता याच्या उत्तरेला व पूर्वेला सिरिया देश, दक्षिणेला इस्रायल आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. याचे क्षेत्रफळ आहे 10,452 चौरस किलोमीटर. इस्रायल लेबनानवर हल्ला का करतो? कारण लेबनानमध्ये जो इराण समर्थक हिजबुल्ला नावाचा एक सैन्य गट आहे, जो त्यांचा प्रमुख विरोधक आहे. पुढचा प्रश्न, विस्डेन पुरस्कार 2026 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मिशेल स्टार्क. विस्डेन क्रिकेटर अल्मनॅक 2026 हा या पुरस्काराचं नाव आहे. या विस्डेन पुरस्काराची स्थापना 1865 साली झालेली आहे आणि जगातील सर्वात जुनी
आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका ही आहे. याचं प्रकाशन ब्लूम्सबरी यामार्फत करण्यात येतं. दरवर्षी प्रकाशित होणारं हा पुरस्कार आहे आणि याला क्रिकेटचा बायबल देखील म्हटलं जातं. याचा उद्देश आहे क्रिकेटची वार्षिक विश्वकोशात्मक माहिती आणि पुरस्कार देणे. भारतीय क्रिकेटपटूंनी 9 पैकी 7 विस्डेन पुरस्कार आपल्या नावे केलेले आहेत. यामध्ये विस्डेन ट्रॉफी मिळालेली आहे शुभमन गिल एका टेस्ट सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी. पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा पुरस्कार मिळालेला आहे ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क याला. त्यानंतर महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा पुरस्कार मिळालेला आहे भारताच्याच दीप्ती शर्मा हिला. 5 क्रिकेटर ऑफ द इयर यामध्ये शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या खेळाडूला. लीडिंग T20 क्रिकेटर हा पुरस्कार मिळालेला आहे भारताच्याच अभिषेक शर्मा याला. भारतीय खेळाडूंनी 5 क्रिकेटर ऑफ द इयर मधील 5 पैकी 4 जागा जिंकलेल्या आहेत. विस्डेन क्रिकेटर अल्मनॅक ही क्रिकेटची बायबल मानली जाते आणि दरवर्षी 5 क्रिकेटर ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड आणि विस्डेन ट्रॉफी यासारखे पुरस्कार देण्यात येतात. तेव्हा लक्षात घ्या, विस्डेन पुरस्कार, विस्डेन ट्रॉफी ही मिळालेली आहे शुभमन गिल याला. पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा मिळालेला आहे मिशेल स्टार्क याला आणि महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे भारताच्या दीप्ती शर्मा हिला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे अतिशय महत्त्वाचे दिनविशेष आणि त्यासोबतच चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. महिला आरक्षण विधेयकाचा पहिला प्रयत्न हा कोणत्या वर्षी झालेला होता? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 1991, पर्याय क्रमांक 2 1996, पर्याय क्रमांक 3 2001 आणि पर्याय क्रमांक 4 2005. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.